नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका खूप महत्त्वाच्या आणि सध्या इंटरनेटवर प्रचंड गाजत असलेल्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट. या प्रकल्पावरून सध्या एक मोठा वाद सुरू आहे. तर आज आपण एका व्हायरल सोर्सचा आधार घेऊन यामागील भौगोलिक, राजकीय आणि आर्थिक युक्तिवाद अगदी वस्तुनिष्ठपणे समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आजच्या चर्चेची रूपरेषा थोडक्यात पाहूया. आपण आधी ग्रेट निकोबार प्रकल्प नेमका काय आहे ते पाहणार आहोत. त्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य, चीनची वाढती सामरिक घेराबंदी, मलक्का सामुद्रधुनीची समस्या, डिएगो गार्सियाचा इतिहास आणि शेवटी सुरक्षा विरुद्ध पर्यावरण या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकणार आहोत. सगळ्यात आधी बघूया की हा प्रकल्प नेमका आहे तरी काय. बाकीची सगळी चर्चा थोडा वेळ बाजूला ठेवून मूळ स्रोतामध्ये दिलेली आकडेवारी आणि प्रकल्पाची प्रत्यक्ष व्याप्ती आपण समजून घेऊया. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी एक असा आकडा आहे जो खरोखरच थक्क करणारा आहे. या सोर्सनुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च तब्बल 81,000 कोटी रुपये इतका सांगितला गेला आहे. हा आकडाच या प्रकल्पाची भव्यता सांगायला पुरेसा आहे. आता हे 81,000 कोटी रुपये नेमके कुठे खर्च होणार आहेत? तर या अहवालानुसार 900 चौरस किलोमीटरच्या या बेटाचा फक्त 149 चौरस किलोमीटरचा भाग या नव्या पायाभूत सुविधांसाठी वापरला जाईल. यात एक भव्य ट्रान्सशिपमेंट बंदर आणि एक आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, जे नागरी आणि लष्करी अशा दोन्ही कारणांसाठी वापरता येईल. विशेष म्हणजे हे ठिकाण इंडोनेशियापासून फक्त 148 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे हा केवळ एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट नसून भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल असल्याचा युक्तिवाद इथे केला गेला आहे. या प्रकल्पामागचं आर्थिक गणित समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊन पाहूया. एवढं मोठं बंदर नेमक्या याच ठिकाणी का बांधलं जातंय याचं एक स्पष्ट आर्थिक कारण या सोर्सने मांडलं आहे. ही आकडेवारी खरंच विचार करायला लावणारी आहे. आजच्या घडीला भारत आपल्या ट्रान्सशिपमेंट कार्गोसाठी म्हणजे माल वाहतुकीसाठी कोलंबो आणि सिंगापूर सारख्या परदेशी बंदरांवर तब्बल 75% अवलंबून आहे. आणि या परवलंबित्वामुळे भारतीय व्यापाऱ्यांना दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागतो, असं हा अहवाल सांगतो. हे नुकसान टाळायचं असेल तर याच ठिकाणी बंदर का याचं उत्तर या माहितीत मिळतं. जागतिक कंटेनर वाहतुकीपैकी तब्बल 30 ते 40% वाहतूक थेट या विशिष्ट प्रदेशातून होते. त्यामुळे इथे स्वदेशी बंदर बांधल्याने केवळ आपले पैसेच वाचणार नाहीत, तर जगातील सर्वात व्यस्त व्यापारी मार्गाचा भारताला थेट आर्थिक फायदा घेता येईल, असा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे मांडण्यात आला आहे. आर्थिक फायद्यांनंतर आता वळूया जागतिक भूराजकारणाकडे. या विश्लेषणातून असा युक्तिवाद करण्यात आला आहे की या प्रकल्पामागचं खरं कारण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आणि चीनचा वाढता धोका. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजेच मोत्यांची माळ या रणनीतीची आजकाल खूप चर्चा होते. गेल्या 20 वर्षांपासून चीन याच रणनीतीचा वापर करून भारताला भेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा इथे केला आहे. जिबुती, पाकिस्तानचं ग्वादर आणि श्रीलंकेचा हंबनटोटा यांसारख्या ठिकाणी चीनने आपले नौदल तळ आणि व्यावसायिक सुविधा वेगाने वाढवल्या आहेत. ही सुरक्षेची चिंता किती गंभीर आहे हे समजण्यासाठी हा तक्ता पहा. या सोर्समध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार चीनच्या नौदलाकडे आज 3 विमानवाहू जहाजे, 50 विनाशिका, 1150 फ्रिगेट्स आणि 12 अणुपाणबुड्यांसह एकूण 68 पाणबुड्या आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे संख्येच्या बाबतीत चीनी नौदल आता अमेरिकन नौदलापेक्षाही मोठं झालं आहे. आणि हा धोका कुठेतरी दूर नाही आहे. म्यानमारची कोको बेटे अंदमान बेटांपासून जेमतेम 150 ते 200 किलोमीटर अंतरावर आहेत. तिथे चीनने बांधलेले रनवे आणि रडार शेल्टर्स सॅटेलाइट इमेजेसमध्ये अगदी स्पष्ट दिसतात. एवढंच नाही तर भारतीय क्षेपणास्त्र चाचण्यांदरम्यान चीनी संशोधन जहाजांद्वारे सतत पाळत ठेवली जाते. थोडक्यात सांगायचं तर चीन आपल्या अगदी जवळच्या प्रदेशांचा वापर करून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा स्पष्ट दावा आहे. इथून पुढे एक अत्यंत महत्त्वाचा भौगोलिक मुद्दा समोर येतो, जो भारतीय नौदलासाठी ग्रेट निकोबारचं महत्त्व आणखी स्पष्ट करतो. स्वतः चीनचे माजी अध्यक्ष हू जिंताओ यांनी मलाक्का पेच प्रसंग किंवा द मलाक्का डिलेमा या शब्दात चीनची एक सर्वात मोठी कमजोरी मान्य केली होती. चीनला लागणाऱ्या तेलापैकी तब्बल 80% तेल याच मलाक्का सामुद्रधुनीतून येतं. त्यामुळे उद्या जर या मार्गावर नौदलाने नाकेबंदी केली तर चीनची पूर्ती कोंडी होऊ शकते. आणि नेमक्या याच चोक पॉईंटमुळे भारतीय नौदलाने 2016 मध्ये तब्बल 46 वेगवेगळी अधिकृत कारणे दिली होती की हा निकोबार प्रकल्प आपल्यासाठी का अत्यावश्यक आहे. या कारणांमध्ये आपला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सुरक्षित करण्यापासून ते अँटी सबमरीन ऑपरेशन्सपर्यंत अनेक गंभीर आणि सामरिक मुद्द्यांचा समावेश होता.
स्वतःचा प्रदेश आपणच सुरक्षित न केल्यास इतिहासात काय घडलंय याचा एक अतिशय भयंकर आणि सावध करणारा दाखला या सोर्सने दिला आहे. चला तो समजून घेऊया. हा घटनाक्रम खरंच अंगावर काटा आणणारा आहे. हिंदी महासागरातील दिएगो गार्सिया बेटावर स्वतःचं लष्करी तळ उभारण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनने तिथल्या मूळ रहिवाशांना कसं सक्तीने हाकलून लावलं हे यातून दिसतं. आधी त्यांची रसद तोडली, नंतर त्यांच्या पाळीव प्राण्यांना मारून दहशत पसरवली आणि शेवटी उरलेल्या लोकांना बळजबरीने मॉरिशस आणि सेशेल्समध्ये हद्दपार केलं. आजही आखाती देश, आफ्रिका, चीन आणि भारतावर पाळत ठेवण्यासाठी अमेरिका तिथे आपले 2000 लष्करी जवान तैनात ठेवते. या उदाहरणावरून हा अहवाल एक मोठा इशारा देतो. जर भविष्यात अमेरिका आणि चीनमध्ये संघर्ष झाला आणि आपण आपले निकोबार बेटे आधीच मजबूत केली नसतील, तर मोठ्या महासत्ता आपल्या फायद्यासाठी भारताच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन करायला अजिबात मागेपुढे पाहणार नाहीत. आता आपण या संपूर्ण वादाच्या शेवटच्या आणि अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आलो आहोत, जिथे पर्यावरणाचे रक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा या दोन्ही गोष्टी समोरासमोर उभ्या ठाकतात. हा संपूर्ण विषय 2 वाईट गोष्टींपैकी कमी वाईट कोणती या निष्कर्षावर येऊन थांबतो. या बेटांची पर्यावरणीय संवेदनशीलता आणि तिथल्या आदिवासींच्या चिंता निश्चितच खऱ्या आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. पण त्याचवेळी देशाची दीर्घकालीन सुरक्षा आणि सार्वभौमत्व यालाही प्राधान्य द्यावंच लागेल. त्यामुळे या सोर्सच्या मते हा प्रकल्प रद्द करण्याऐवजी तो राबवताना पर्यावरणाचे अत्यंत कडक नियम पाळण्यावर आपला भर असायला हवा. आणि शेवटी हे विश्लेषण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं. आजच्या या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि धोकादायक भूराजकीय परिस्थितीत एखादा देश आपलं पर्यावरण संवर्धन आणि देशाची सागरी सुरक्षा या दोन्हीत समतोल कसा राखू शकतो? आधुनिक जगात स्वतःला खऱ्या अर्थाने सुरक्षित ठेवण्याची हीच किंमत आहे का? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करून विचार करायला लावणारा आहे.